हॅलो धन्यवाद मंडळी, सुस्वागतम.
या कुंदेंदु तुषार हार धवला या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या शुभ्र वस्त्रावृता या वीणावर दंड मंडित करा या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिर्वी या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिर्वी दैवे सदा वंदिता दैवे सदा वंदिता सामाम्बातु सरस्वती भगवती सरस्वती भगवती विशेष जाड्या पहा विशेष जाड्या पहा विशेष जाड्या पहा विशेष जाड्या पहा कुंडली गौरला जरा बेटीला लेवल द्या धन्यवाद मंडळी. खूप बरं वाटलं. अतिशय स्तुत्य कार्यक्रमाचं नियोजन. थोडक्यात बक्षीस वाचून घेतो लगेच. इथे उपस्थित आहात, मला मंडळाला विनंती आहे, या दोन्ही बुवांनी यांनी 1 तास घेतला, त्यांनी 1 तास 5 मिनिटं घेतली. म्हणजे तुम्ही 1 तास व तुम्हाला टायमिंगचं बंधन नव्हतं का? नाही, तुमका पहिला विचारतो.
तुमचं काय वाटतं माका हे घोटियांनी खेळा काढलेलो एकट्या माहिती आहे ना तुम्ही 100 रुपयाचं भजन करत असता आमका 5 पैशाचं येता ना बुवा असं नाही ना बुवा मग आमचं झक मारून बोलवले आणि तुम्ही दोघांना जेवता होता मग ह्या आम्ही असा चिडान बोललो काय लोक चिडकोर आणि घमेंडी लाज वाटा होई ना तुमका तुम्ही काय 2 वाघ कोण एका वाघ कोणी म्हटलंय ना तुम्ही एक वाघ बाहेर फिरता कोणा हिंमत असत त्याची त्याला पकडून हे आणू ते आणि आम्ही बुवा वाघ बी काय नाही कोणाच्या पण तोंडात गावता ती शेळी ती आपले माहितीच तुम्ही मोठे सम्राट असते आमका पण येता थोडाफार तुमचा ऐका नाही का तुमका नाही बोलत तुमका बोलत तू माका अधिकार नाही पण बुवा माका एक सांगा तुम्ही रेल्वेचं काय सांगत होतात मग खासदारांका माजी खासदारांका तुम्ही एकदा येईल ते रेल्वेचा रडताच मग प्रामाणिक सांगते इथल्या ग्रामदेवतेक्स म्हणून मी आणि गुंडू बुवा संडासच्या बाजूक बसायला 15 वर्ष फिरतो त्याचा का मी तुम्ही काय काळजी करू नको कदम बुवा सावंत साहेब जेव्हा यांची बारी असतात गावात आता लागा तशी मला वाटत नाही आज काळात पण लागलीच तर मी दिगजसाठी एक डबोना असं आतमध्ये पाठवणार येऊ तो म्हणून आमचा विचार करा ना तुम्ही एका बारी गावात तुम्ही सासऱ्यांची मोठी गाडी घेऊन पण येऊ शकता आणि मोबाईल लोकांना काय दाखवतो म्हणजे सासऱ्याकडून तुमका मोबाईलची पण अपेक्षा का एवढा चांगला पोरग्या दिलेली ना तुमका लोकांचं मनोरंजन बुवा तुमच्या भजनात मी नतमस्तक असेल बुवांमुळे मी मालाडला आज 2-4 बाऱ्या केल्या मी नाकारत बुवा हे स्टेज आहे या स्टेजवर जर आम्ही बोललो नाही तर मग ते तू मारले हलत्या मी रडले हलत्या मगाची तुमच्या भजनामध्ये बुवा ना जेवणामध्ये मीठ आणि लोणचं किती वापरूचा याचा काहीतरी प्रमाण आहे ना बुवा शेर एवढे मारलास 20-25 मिनिटा जसं आमका वाटलं आम्ही आता पाकिस्तानातच असून रोज फक्त हिंदुस्थानात जन्म दिला असं नको ना बुवा करू आणि मी सांगते तुमका आजची बिदागी नाही ही बक्षिसा तीच तुमची बिदागी समजायची अरे एवढे पैसे तुमका दिले होताच का एवढ्या वर्षापूर्वी आज बुवांचे कोण गाववाले राग मानू नका माझे जवळचे मित्र असत बुवा खरं सांगतोय आज दिगसचं नाव बुवा ना देवा शपथ सांगतोय ते तू असा नको तुका काणकावल्याशिवाय मी जाऊ येत नाही तो लागला खाता तुका दाखवते वरचा पंचा फाटतात तुका शिवाय बोलवते सांग बुवा माका एक सांग दिगस गावचं नाव आज पुष्पसेन सावंत म्हणून त्यांच्या वाढदिवसात मी आणि विनोद चव्हाण बुवांनी त्यावेळी कार्यक्रम केला बुवा आज दिगसमध्ये डीएड कॉलेज आहे आज दिगसमध्ये महेश परब सारखं एक रत्न आहे समय नृत्य आहे पण दिगस मधले आज संदेश कसबले आज माका 25 वर्ष लागली दिगस गावचे असत ते समजा देवा शपथ माझ्या आईची शपथ घेऊन सांगते माका तुम्ही दिगसचे ते माहिती माका वाटलं तुम्ही मालाडचेच असाल बाकी तुमचा भजन भिजन देवा शपथ सांगतोय तो तुमका बोलणार नाही कारण त्याका मालाडच्या तुमच्या बारीची गरज असता मी सांगतोय तो दुखवणारच नाही तुमका वा तुम्ही राग मानू नको तुम्ही माझ्यासाठी देवच असाल देवा शपथ सांगतोय भजन सुंदर अप्रतिम म्हणजे मुनगेकर बुवाच्या आणि एक आज शिक्कामोर्तब मुंबईच्या बुवाने केल्यानंतर माका बरा वाटला ओ कदम बुवा खर्जा लावचो तर दीपक चव्हाण बुवानी मगाशी जो बोमतत होतो ना आमच्याकडे मिरगात बेडका वराडतो ह्या सराईत वराडणार हो सराईत वराडणार सराईचं बिंदू का ए तुझा वाव वाव ह्या तुझा खर्जा आणि तुम्ही टाळी मारता जोडी एक घेऊ गए म्हणून अहो जोडी एक काय हे बघा बुवा नशिबात असता का मिळता काय 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 टेन्शन तुमका काय परमेश्वराच्या कृपेन कमी आहे सांगा ना आज देवासारखे तुमका सासरे लाभले देवा शपथ सांगते मी आमच्या सिंधुदुर्ग देवगडचं रत्न आहे आमका माहिती आहे ना ते काय ह्या करतात आणि ही बारी बुवा मिळायचा ह्या मात्र बरोबर बोलला या पुण्य म्हणजे तुमच्या वाडवडिलांची पुण्याही होती म्हणूनच या स्टेजवर तुमचा बसायला गावला नाही तर लय सेटिंग असता नाही जमत होय सेटिंग नाही चालत हा त्याचा बाई पळून निघालेलोच होय त्याने सांगितल्यानंतर बरोबर हय जो तरलो तो महाराष्ट्रात तरलो नाही तर झाला कुठे 1 लाखामध्ये बाकी परफॉर्मन्स भारी देवा शपथ सांगतो फक्त लॉन्चर्स आणि त्याचा काय तर सांगा शेअर एवढे नको ना बुवा आमका पण येतं मी मारू इंग्लिश मध्ये एक शेअर मारू सांगा तुम्ही असं करू नको ना बाकी देवा शपथ सांगते
होय असं बाबा छान सोबत करू. त्यांच्या बुवा तुम्ही मगाशी सांगितलं की झरे बाबांनी पाऊस थांबवले, तुमका सांगितलंय म्हणजे आत्मपरीक्षण करा तुम्ही खायच्या लेवलला आहात. या माणसात वळखात ना युगात नाही टकलीचे गेले हो, यातच मारले नाही पण पद्धतशीर मारले नाही. तुमका झरे बाबा म्हटले नाही हा, आणि तो आपलं काळी मारता. आमचा नाही वाजता जमत, आमचा जा आता रोखतो बोलवा नको बोलवा, पण माका माहिती आहे माकाच पुढच्या वर्षी अडकले. फक्त मग तो बदलतो. असो, भजन म्हटल्यावर भक्ती मार्गातून जनमानसासमोर नतमस्तक होणं म्हणजे भजन. स्वर टाळ आणि मृदुंग एकरूप करून साधलेला नाद ब्रह्म म्हणजे भजन. बुद्धीचा विकास आणि दुःखाला विसरायला लावणारी शक्ती म्हणजे भजन. बोली सांगितलं आमच्या तिकडच्या भजन सम्राट इथे मागे माझी आणि केळुसकर बुवांची बारी होती, तुफान गर्दी. आता हे सगळे धोंडेच असत. अहो ती गर्दी तुमच्यासाठी नाही होती, ती प्रताप पाटील लंगा बघण्यासाठी होती. आणि ती बारी आम्ही ऐकली, तुम्ही काय काय केला असता. हा केळुसकर बुवांका लावू फोन, काय केलं तू धड नाही दिसतच त्याच्यावर जाऊ नको. काय हो मोठो विशारद तो विशारद यांनी हा विनोद चव्हाण जंका जंका विशारद म्हटले आणि समजा त्याची नाटच मोडले आणि समजायची. तू विशारद कोणा म्हणा नको रे, आणि माका कोकण रत्न म्हणा नको. आता हे बघा मिळतं 100-150 पावते, तर एकाच काय ते देवा सगळे. तू मोठो सम्राट हा सिंधुदुर्गातून. फटाफट बोला, अर्ध्या तासात देतलोय. आणि गजरात जर अर्ध्या तासाच्या वर वेळ काढलास तर गाठ माझ्याशी आ. सकाळी 6 वाजता सर भैरवी आळवीत होतं. बोलला म्हणजे जरा अति झाला, तुमचा जरा अति झाला बुवा. तो गायकच हा, एका कोण थांबवितच नाही. श्री अजित पारकर रिक्षा युनियन उपाध्यक्ष सिंधुदुर्ग नगरी यांच्याकडून माझ्यासाठी हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद. व काय आपण बोललं ठीक आहे, लोकी बुवांचा आवाज वरच्या पट्टीमध्ये आहे पण वरती गेल्यावर फाटतो. ठीक आहे ना, जो लावता त्याचा फाटता, तो प्रयत्नच करीत नाही त्याचा फाटताला कसा. आणि एवढं जर तुका हे विनोद माझ्या फाटण्याची जर तुका काळजी असत ना, तो सुयानी धागो घेऊन ये. हा शिवाक पाठवतो ये वयाचा पाठ बोलतो तुम्ही बुवा तुमका माहिती नसत. 1 नंबर म्हणजे प्रामाणिक सांगतोय. आज विनोद चव्हाण म्हटल्यावर डबलबारी क्षेत्रातलं एक सुंदर भजन करणारं नेतृत्व सध्याच्या घडीला डबलबारी क्षेत्रासाठी एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. प्रामाणिक माझं म्हणणं आहे. पण तो आमका एकदमच असे व्हाळी येतले समजा नको. हा आम्ही पण जॅकेटा बिकेटा घालतोय बघ गुंडू बुवांचा बघून. अरे माझं मित्र बाहेर असताना बघ दोस्ती कशाक म्हणतात, माका 151 तुमका 100-100च का. ओळखा ना बुवा, एका दोस्ती म्हणतात. अरे दोस्तीसाठी आत्ता जर आम्ही सांगितलंय ना बुवा जीव द्या, देऊ शकतात जाऊन ते, पण मी सांगणार नाही. तुका काय जमत जाता, तुझा कसा घोड्यात झापडा लावतात ना, बारी संपल्यावर सरळ गाडीत जाऊन बसायचं वाटेल लागत. आम्ही पारकर बुवांसारखे सर्वांना नमस्कार करत जातो. पाणी व्हाया मगातपासून झरे बाबाने आठवल्याने तर समजला ना. असो बाकी माका काय मगाशी काय भजनाचं ना सध्या मगाशी बुवानी बरोबर सांगितलेली की मगाशी एक व्यक्ती वरती आली आणि थैमान घाला पेटवा. त्या व्यक्तीचं वय 60 वर्षाच्या पुढे. मग माका कदम बुवा तुम्ही सांगा काय भजनी बुवानी करायचा, थैमान घालायचा काय. भजनी बुवांका नावं ठेवली जातात पण नाही त्या लेवलला थोडासा बोलला ना तर ही आमची गर्दी जमत नाही. ह्याच्यातले 60-70% भजनं ऐका केलेले आहेत, पण 20-30% असे असतात ना तुम्ही मरा एकामेकाच्या पोटावर बसा पण आमचं मनोरंजन करा. आमचं नाही जा बरोबर ना बुवा. जेव्हा मनोरंजन करा माका पण तुम्ही बोला. लोके बुवांका बोलल्याशिवाय सध्या कार्यक्रम मिळत नाही. हा बाबा तो बोलतो लो त्याच्यासाठी जातो खर्च. पेटी एवढी सुंदर वाजवताना देवा शपथ सांगतोय भयानक. बारी नसताना तो रेल्वेत हातपेटी घेऊन पण फिरता भारी. कुणी राग मानायचो नाही मंडळी व्हायच्या, रागान बघायचा नाही माझ्याकडे. तुमच्या बुवा कावरा राग एका कशी आता संजू आमच्या, पण संजूवर माझं जास्त प्रेम आहे ह्याच्यापेक्षा. ह्याच्यात किडे होतो लय किडे होत देवाच्या. साधे किडे नाही, रेमंड सुलेमान सगळे सिंधुदुर्ग तुझ्यात भरले किडे.
तुला हिंमत असली तर बोल माका, आता बघतोय मग तू. हा, आणि फक्त टायमिंग ठेवा, हा, नाहीतर मग गेलोय मी कामात. वेळ काढू नको, फास्ट अँड स्वीट. ए विनोद, फास्ट अँड स्वीट म्हणजे थोडक्यात काय करा. आमका माहिती आहे तुम्ही भजन सम्राट आहात. जेव्हा शपथ मी तुका सांगते ना, तुझे पाय धुतायत ते दाखव. परात आणून सांगते पाय धुताय त्याचा मी तीर्थ घेतोय. तुझा भजन भारीचा, पण थोडक्यात काय तर करीत चल, चपाचप. हा नाही, तुम्ही काय 2-2 तास घेऊचे तेवढे घेवा. तुमचा काही विषय नाही. तुमचं गाव डिगस हा, आम्ही कधी डिगस बघितलाच नाही. हा बाबा, तू बक्षिसा येतात त्याच्यावरूनच मी समजले मंडळ तुका बिदाकी देणार नाही. तू त्याच्यानंच आटपायचा. हा बाबा. हा, भीमपला नोटेशन घेतोय, घेऊ ना. तुमची परवानगी होई ना सम्राटांची. माणूस चांगलो आपण नाहीला जाऊ. माझं पण आमका तर जमणार नाही. एका दादा म्हणायचा मग तो काहीतरी बारी देतो. नको 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 नको, माझ्या परफॉर्मन्सवर द्या माका. माका माहिती आहे ना, तुम्ही माकाच बोलवताला. गेल्या वर्षी यांच्या मांडा याच्यावर आम्हीच होतो ना, मी आणि तो. हा, त्याच्यापेक्षा काय त्यांनी काय केलेली नकली करू शकत काय रे. अरे तो कायच दोघवले बोलले, एवढं बोलते तर तू माकाच पेटव म्हणून सांगतो. माका काय म्हणलं 2000 अधिक देणारा. बरं, सगळ्याच्या अगोदर मी येईल, सगळ्या बुवांच्या अगोदर मी येईल आणि सगळ्याच्या शेवटी मी असे बघा. एका कलियुग म्हणतो. या कर्म माझा आता भूतकाळात केलंय, पापाती फेडतोय आजही बसायला. आज बुवांचे सुपुत्र या ठिकाणी वाजवायला बसले. बुवांची एक 20-22 वर्षापूर्वी त्यांची आणि माझी एक वारी झाली. मला वाटतं साईचा तेव्हा जन्म पण नसेल, म्हणजे आम्ही कधीची बुवा असो बघ साई. आणि तू आज बुवांच्या भजनात वाजवूक बसतस. बरोबर सांगतो, हे रत्न आहे. जसं आमच्या धुरी बुवांच्या हा होय ना, होय. जसं धुरी बुवांच्या भजनामध्ये त्यांची दोन्ही मुलं वाजवतात, आमच्या दोईल बुवांच्या भजनामध्ये त्यांची दोन्ही मुलं आहेत. तसाच कसबले बुवांच्या भजनामध्ये त्यांचं हे रत्न आहे. जोरदार आमच्या साईसाठी सगळ्यांनी टाळ्या होत्या. एक मुद्दा राहिला, बोलतो नको. बुवानी सांगितलं की या बुवानी की आज मुली होत नाही त्याचं कारण चव्हाण बुवा आणि लोके बुवा जबाबदार. म्हणजे त्यांचा म्हणण्याचा अर्थ आहे की रात्री सगळे इथे असतात व इथे लोक रात्रीची येतात, दिवसाची पण आम्हीच बोलवतो त्यांना. आणि मुला हो रात्र जोडून कोणी सांगलाय. शेर मात्र भारी आलता सकाळी सुना देवा शकतात. गजरात बाबा शेर मारू नको. छत्रपतींचे तुम्ही मावळ्या सांगता माहिती आहे, आम्ही पाकिस्तानातले नाही, आम्ही पण हे महाराष्ट्रातले. आता शेर आवरा आणि त्याला जरा सुरुवात करा टार्गेट करून. मका केलाच बस.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रुपावली घेतोय कारण आपण निदान गजरापर्यंत तरी थांबला पाहिजे, नाहीतर मग बोलण्यासारखं खूप आहे. बुवाने खूप वेळ काढला. बुवा एवढं बोर करू नका. ही नाक्यावरची वारी आहे, स्थानिक मंडळाची वारी नाहीये. लोक थांबली पाहिजे. हा एवढं फक्त प्रत्येकाला ऐकायला प्रत्येकाचे चाहते आहे तिथे. मी तुमच्या भजनाला नाव ठेवत नाही. दोन्ही बुवांच्या अतिशय सुंदर. विनोद चव्हाण तर मी त्यांचा फॅन आहे त्यांच्या भजनाचा, प्रामाणिकपणे सांगतोय. कसबले बुवानी पण म्हणजे मला जेवढं वाटलं त्याही पेक्षा सुंदर बुवा तुमचं भजन आहे, खरं सांगतोय. आणि हे माझं प्रामाणिक मत आहे बुवा. भगवंताने अशीच तुमची प्रगती करावी आणि उत्तरोत्तर आमच्यासारख्या बुवांबरोबर, आमच्यापेक्षा महान बुवांबरोबर आपण बसावं अशी मी इथल्या ग्रामदेवतेच्या चरणी प्रार्थना करतो. आणि तुम्हाला हे सोनं मिळालंय त्याचा चांगला उपयोग करा. तुमच्याकडे बुवा पण सोनं आहे, तुषार लोट टिकवा फक्त, बाकी काय नाही. अरे खर्जा ठेका म्हणतात, काय म्हणतात, जरा अभ्यास करा. आमचा खर्जा आमचा येतच नाही. मी जाऊ कदम बुवा माका खर्जा येत नाही, पण ह्यो जो करता देवाचा मग राग येता. काय या तुझ्याच आपल्या लोकांना गोळे बनवतो. तू सरस्वतीक हात लावून सांग रे गजरात, माहिती का खर्जा म्हणतात म्हणून. मी दीपक चव्हाण बुवा आमची ना खर्जाची लावायची, मी ऐकलेलं आहे. माझ्या बाऱ्या झाल्या त्यांच्या बरोबर. सुंदर खर्जामध्ये बुवा हा कंठातून आवाज आला पाहिजे ना. ह्या काय बेडका काय एका बिंबिरका कोराडतात तशी वाव वाव करतो. परत काढून दाखव फक्त. तुझे में घा गई नौजवान, हुए नामवर तुझे में घा गई करता सूरज धीरे धीरे जाएगा. सुंदर देखान उभे विठेवरी
आमच्या पुणकेश्वरला सिंधुदुर्ग भजन मंडळाने स्पर्धा ठेवलेल्या 20 काय 25 मिनिटांमध्ये एक भजन होतं. एक भजन आणि हे महारथी एक सवा तास. बहुतेक पाका 2000 काढलेलो आणि हे 20,000 वाले होते. वेळ का करतो माहितीये, या बुवाला कार्यक्रम कमी असतात ना, तोच बुवा वेळ काढता. लक्षात ठेवा. तिन्ही बुवाला गजरासाठी 30 मिनिटं आणि ही माझी मायनस करा आत्ताची 1 तासातली. मला वाढवूनच देऊची लागतली. मी नाही गजरात बसत. ह्यांच्या दोघांना 30 मिनिटं. अरे मी अर्ध्या तासात आटपलंय सगळा आता. ए रागात बघू नको. मारे पाय खाली वातावरण टाईट करून टाकेल. एक वाक काय तो सदा रे जरा तोपर्यंत तुका म्हणे माझे